परत एकदा नागपूरमध्ये गुन्हे शाखा युनिट 5 ने मोठी एक धडक कारवाई केलेली आहे। यामध्ये बघण्यात आलं की 9 लाखापेक्षा जास्तचा सुगंधित तंबाखू आणि त्यामध्ये गुटखा पकडण्यात आलेला आहे। हा हैदराबाद कडनं येणारा हा नागपुरात माल हा गुप्तचरांच्या मार्फत जे विनायक घोले सर यांच्या अधिकाऱ्यांना याची माहिती आली होती आणि फिल्मी स्टाईल रोडवरती ज्यावेळेस या ड्रगचा पिछा करण्यात आला, अक्षरशः त्याला मानकापूर परिसरात रोखून ज्यावेळेस याची झडती घेण्यात आली, यामध्ये तंबाखूचा हा भरपूर मोठासा साठा होता। या साठ्यामध्ये आता बघण्यात आलं की हा माल कुणाचा। ज्यावेळेस माहिती यंत्रणा समोर आली तर नागपुरातील काही विशिष्ट किराणा दुकानामध्ये विकणाऱ्यांचा हा माल होता असंही समोर निष्पन्न आलं। अशातच आता बघता येईल गुल्हाने साहेब गोले साहेब काय माहिती याबद्दलची देतात ते जाणून घेऊया। नागपूरचे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत नशामुक्तीचे वेगवेगळे अभियान राबवतात। त्याचबरोबर गुटखा, पान मसाला याचबरोबर अशा ड्रग्स याविरोधी मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी मोहीम राबवण्याचं काम चालू आहे। त्याच अनुषंगाने आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आणि माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन यांनी दिलेल्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला, सुपारी आणि गुटखा हा नागपूर शहरामध्ये एका ट्रकद्वारे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आमच्या युनिटचे API कदम, त्याचबरोबर SC नजीर, राजू आणि विशाल यांनी त्या ट्रकचा पाठलाग केला आणि ट्रकचा पाठलाग करताना तो ट्रक नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना एका हनुमान मंदिर जरीपटका या ठिकाणी तो हेमू कॉलनी या येथील एका गल्लीमध्ये लागल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्याचा पाठलाग करून घेतला असता त्या ट्रकमधून जो माल होता तो माल एका घरामध्ये उतरवण्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्यांनी तिथे रेड कारवाई केली आणि त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा हा महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे असा आम्हाला मिळून आला। त्यामध्ये टोटल 9,09,760 रुपयाचा मुद्देमाल प्राप्त झाला आणि आरोपींचे मोबाईल आणि ज्या ट्रकने तो माल आला होता असे ट्रक असा आम्ही 19,39,760 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही फूड अँड ड्रगचे ऑफिसर यांना त्याबद्दल लेखी पत्र देऊन माहिती दिली आणि सदरच्या फूड अँड ड्रगचे अधिकारी येऊन या ठिकाणी त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही आता पोलीस ठाणे जरीपटका या ठिकाणी यातील 2 आरोपी यामध्ये समाविष्ट आहेत, त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठवत आहोत। यामध्ये जो ट्रक होता तो ट्रकचा जो चालक आणि मालक जो माल त्यांनी आणला होता त्याबद्दल अधिक माहिती घेतली असता त्याचे नाव दिलीप कुमार प्रेमलाल गजबी आहे। तो बालाघाट मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे आणि त्याचा ट्रकसुद्धा त्याचा स्वतःचा मालकीचा आहे। जो छत्तीसगड पासिंगचा ट्रक आहे आणि यापूर्वीसुद्धा तो नागपूरमध्ये आल्याची त्याच्याकडून माहिती मिळाली। आणि जो माल ज्यांनी मागवला होता त्यातील दुसरा आरोपी आहे रुपेश जेठानी, वय 47 वर्ष, राहणार हेमू कॉलनी, हनुमान मंदिराजवळ, पोलीस ठाणे जरीपटका असं या आरोपीचं नाव आहे। अशा प्रकारे आम्ही हा महाराष्ट्र शासनाचा प्रतिबंधित पान तंबाखूचा मुद्देमाल आणि गाडी, ट्रक आणि मोबाईल असा 19,39,760 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि यामधील जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। यामध्ये आणखी तो माल कोणाला सप्लाय करत होता आणि माल कोणाकडून आणला याबद्दल सुद्धा अधिक तपास करून पुढील कारवाई करत आहोत। गोले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यामधले जे 2 आरोपी आहे हे एक ट्रक घेऊन हे नागपुरात आलेले होते। त्याचबरोबर आता पाहण्यात आलं यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रतिबंधित तंबाखूवर आणखी नजर हा युनिट 5ची राहील असे यांचं सांगण्यात आलं। परंतु असे अवैध धंदे वारंवार सापडत असतील तरीही कोर्टातून बाइज्जत आणि माणुसकीच्या नात्याने हे सुटून येतात। अशात काय आणखी कठोर कायदे याच्यावरती येतील हे बघण्यालायक राहील। पण अशा परिस्थितीत पाहण्यात येते नागपूर सिटीमध्ये प्रत्येक जागेवरती किराणा दुकानात असे अवैध धंद्यामध्ये तंबाखू आणि सुगंधित तंबाखू सोबतच गुटखाही विकले जाते। अशा दुकानावर कोण कारवाई करणार हे बघण्यायोग्य राहील। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळचा उद्गार न्यूज।